महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भेकराई नगर स्वप्नलोक सदनिकेमध्ये बालचित्रकार आर्यन केंद्रे यांचे चित्रकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। सदर चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन आयर्न मॅन डॉक्टर शंतनू जगदाळे आणि चंद्रकांत ढमाळ यांच्या हस्ते करण्यात आले। ढमाळ यांनी सदनिकेतील नागरिकांना चित्रकला प्रदर्शन आयोजित करण्याची मागणी केली आणि चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। या प्रदर्शनामध्ये बालचित्रकाराने काढलेली विविध रंगछटा आणि पेन्सिल रंगाने काढलेली अनेक चित्रछटा पाहून संपूर्ण नागरिक भारावून गेले। गणेश भक्त आपल्या मुलांना घेऊन या चित्रातील रंगछटा त्यांना दाखवत होते। उत्कृष्ट चित्रकाराने काढलेले चित्रांप्रमाणे संबंध चित्र पाहून नागरिक अवाक झाले आणि त्या बालचित्रकाराचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं। उपस्थित त्यामध्ये आयर्न मॅन डॉक्टर शंतनू जगदाळे, चंद्रकांत ढमाळ, विघ्नहर्ता न्यास परीक्षक सचिन झांबरे, स्वप्नलोक सदनिकेतील चेअरमन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आर्यन केंद्रे याने ड्रॉ केलेल्या पिक्चर एक्झिबिशनला मी आलेली होते। पप्पू ढमाळ यांच्या मार्फत हे एक्झिबिशन ऑर्गनाइज करण्यात आलं होतं। आर्यनची कला अशी आहे की व्यक्ती जिवंतपणे रेखाटण्याची कला त्याच्याकडे आहे। आजकालच्या या एआयच्या जगात मुलं भरकटत चालली आहे। रील्स बनवणं, गणपती उत्सवात वेगळं नाचगाण्यात वेळ घालवणं, पण त्याच ठिकाणी आर्यनने त्याचा वेळ वाया न घालवता अतिशय सुंदर व्यक्ती जिवंत करण्याचा प्रयत्न त्याच्या चित्रातनं केलेला आहे आणि मी त्याला खूप ॲप्रिशिएशन देते की त्याने त्याची ही कला पुढे अशीच जिवंत ठेवावी आणि इतर मुलांनाही प्रोत्साहित करावं। मला 2 मुली आहेत, त्याही भरपूर वेळा TV बघतात। कलेचं त्यांना अजून इतकं ज्ञान अवगत नाही आहे, पण आता आर्यनला भेटल्यापासून मी नक्कीच हे सांगेल की एक तरी कला शिका, कारण कला असल्यास व्यक्तीला भरकटण्यास वाव मिळत नाही, कलांमध्ये तो गुंतून राहत असतो। थँक्यू। आर्यन केंद्रेच्या माध्यमातून जे आज सोसायटीमध्ये चित्रकला प्रदर्शन आयोजित केलं, मी आर्यनचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याच्या पालकांचं पण अभिनंदन करतो की आर्यनचा जो कलागुण आहे त्याला तुम्ही वाव देण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे। त्याच्यामुळं आत्ता आता छोटे छोटे बच्चे इथं आलेले जी लहान मुलं, त्यांना माझी पालकांना एवढीच विनंती राहतील की त्यांच्यातले कलागुण ओळखा आणि त्याच्या माध्यमातून त्यांना वेगळं काहीतरी करण्याची आपण ही आवड निर्माण केली पाहिजे। कारण आपण आत्ता बघतोय की कोविडच्या नंतर बरीच मुलं मोबाईल गेम ऑनलाईनच्या ह्याच्यामुळं मुलांना मोबाईल गेमचं खूप वेड लागलेलं आहे। त्यामुळं त्यापेक्षा मुलांना खाली मैदानी खेळ खेळू द्या। एखाद्याला चित्रकलेची आवड असेल तर चित्रकलाचं क्लासेस लावा, एखाद्याला फुटबॉल, अशा गोष्टी जर आपण मुलांचं मन त्यामध्ये रमवलं तर नक्कीच ही भारताची होणारी नवीन पिढी एक चांगली सुसंस्कृत उत्कृष्ट अशी होऊन जाईल। त्यामुळं माझी पालकांना आर्यनच्या माध्यमातून एवढंच विनंती आजही करतो की मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम हे आपण पालक म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी करावं। जे कार्यक्रम आयोजित करण्याकरता सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो। नंतर शंतनू जगदाळे सर आपल्याला विनंतीला वेळ देऊन आपल्या इथं उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो। तसेच निलेश दादा असत्यान, आर्यन दादाने आपल्या सोसायटीकरता इथं खूप सुंदर आपण बघितले चित्र काढलेले आहेत, त्याबद्दल दादाचे बी आभार मानतो। आणि इथून पुढं त्यांच्या आम्हाला काही अडचणी असतात दादा तुला सांगत जाईन, तू आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहा, एवढंच बोलतो आणि थांबतो। तो वेगवेगळ्या प्रकारची कला घेऊन येतच असतो। तो फक्त त्याच्या अंगात कोणती कला आहे कळायला जरा थोडंसं वेळ जातो। काही जण चांगले हसतात, काही जण चांगले रडतात, काही जण चांगले भांडतात, या कलाच आहेत सगळ्या, परंतु त्या आपल्या फायद्याच्या नाही आहेत। परंतु ह्याची जी कला आहे ती लवकरच तिच्या आईवडिलांना कळल्यामुळे त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि आज तो उत्कृष्ट चित्रकाराने ह्याच्याहीपेक्षा तो बनेल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।